नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. शेतकरी मित्रांनो, गेले 5-6 वर्ष झालं सातत्यानं आपण भरत जगताप यांचे नवनवीन प्रयोग तर आपण पाहतच असतोय. पण आता त्यांच्या आपण आंबे प्लॉटमध्ये प्रथमच मुलाखत घेतोय आणि नैसर्गिकरित्या ह्यांनी काही फवारणी न घेता हे आंब्याचा प्लॉट त्यांनी आणलेला आहे. आणि प्रथमच आम्हाला हे आंबे लागल्यानंतर बघायला मिळाले आणि आज त्यांनी बोलवलेलं सर आपल्यासोबत आहे. सरांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी आंब्यासाठी कोणते नवनवीन प्रयोग केले आणि कशा प्रकारे ते आंबा पिकवतात. सर नमस्कार. नमस्कार. सर मला काय म्हणायचं की तुम्ही नैसर्गिकरित्या हे जे आंबा पिकवताय तर किती वर्ष झाले त्या तुमच्या प्लॉटला? नमस्कार शेतकरी मित्रांनो, तसेच ग्राहकांनो, आंबा, चिक्कू, पेरू, फळबाग तसेच भाजीपाला खाणाऱ्या सर्व ग्राहकांना विनम्र अभिवंदन करून मी सांगतो, माझ्या शेतात या, तुम्ही पहा. मी नैसर्गिक शेती, विषमुक्त, रसायनमुक्त, नांगरणीमुक्त, खुरपणीमुक्त अशी नैसर्गिक जशी जंगलात शेती होती अशा पद्धतीची शेती करण्याचा मी गेले 10 वर्ष झालं प्रयोग करत आहे. त्याच पद्धतीनं ही माझी आंब्याची बाग फुलवली. ह्या आंब्याच्या झाडात कुठल्या बी शास्त्रज्ञानं येऊ द्या आणि ह्याच्यात कुठली डिपेन्सी दाखवू द्या, 10 वर्ष झालं ह्या आंब्याच्या झाडाला कुठल्याही प्रकारचं आपण रासायनिक खत घातलं नाही, शेणखत घातलं नाही, नांगरणी केली नाही, खुरपणी केली नाही आणि फवारणीसुद्धा केली नाही, तरीसुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आंबा आला आहे. आज आपलं कटिंग चालू आहे आंब्याचं कटिंग चालू असताना आपण जेव्हा आता एक्सपोर्ट ह्या युद्धामुळं जरा प्रॉब्लेम आले, ती डायरेक्ट एक्सपोर्ट होईना, आंबा उठना, तरीसुद्धा आपण 70 रुपये किलोनं आंबा दिला आहे. एका झाडाला त्या व्यापाऱ्याने आता एका झाडाला 8 कॅरेट माल निघाला. 8 कॅरेट म्हणजे 116 किलो, 160 किलो आंबा निघाला. त्याचं जर 70 रुपयानं गुणाकार केला तर एका झाडाचा 11-12 हजार रुपये होते. ती एवढं उत्पन्न आपल्याला झिरो बजेट नैसर्गिक शेती करून ह्याचा अभ्यास करत असताना मी सुभाष पाळेकर सर, फुकुओका त्याच पद्धतीने प्रताप काका चिपळूणकर, परत SRT शेतीचे प्रजन यांचा सगळ्यांचा अभ्यास करून 10 वर्षापूर्वी ह्याचा अभ्यास करून ऊस आणि सगळ्या फळबागा आता आपल्याकडं नैसर्गिक पद्धतीनं पिकलेली, तुम्ही मुलाखत यांच्याच यूट्यूब चॅनलवर पाहिली असेल, आपण मागे एक पपईची मुलाखत घेतली होती. आता ही आपली फळबाग आहे, ह्याच्यात नुसता आंबा नाही, ह्याच्यात आंबा आहे, पेरू आहे, शेवगा आहे आणि पपई आहे, अशा 4 पिकं आहेत ती. तर ह्याच्यातली मुलाखत आपण मागल्या 2 वर्षापूर्वी घेतली होती. त्या पपईचा आपल्याला इकडं पंपसुद्धा न आणता, औषधाचा कुठलंही रासायनिक खत न घालता, मशागत न करता 5 लाख रुपयाचं पपईचं उत्पन्न निघालं. त्याचबरोबर दरवर्षी आपल्याला 3 लाख, 4 लाख, 5 लाखाचं आंब्याचं उत्पन्न निघतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज ग्राहकांना खाऊ घालत असताना शेतकरी कर्दन काळ बनतोय का अशा गोष्टी घडायला लागल्या. त्या दोष येतो शेतकऱ्यावर. कालच एक टीव्हीला बातमी वाचली G24 तासला की फूड पॉयझनसमुळं कलिंगड खाल्ल्यामुळं 6 माणसांचा मृत्यू झाला. ह्या घटना का घडते त्या, तर कोराजिनसारखं औषध आहे, ती औषध मारल्यानंतर 1 महिन्यापर्यंत त्याचं रिझल्ट राहते ती. आणि आज उद्या माल तोडायचा तर आजच औषधं माणसं मारून बसते ती, दुकानदार बी देते ती पॉयझन माणसाच्या शरीरात जाते, माणसाचा मृत्यू होतोय. ह्या मृत्यूपासून बचायचं असेल तर काळाची गरज आहे नैसर्गिक शेती करणं. नैसर्गिक शेती ही, आज युद्ध चालू झालं, रासायनिक खताचं दर वाढलं, ठिबकचं दर वाढलं, सगळ्याचं दर वाढलं, पण तुम्ही नैसर्गिक शेती करत असताना तुमचं पशु, पक्षी आणि प्राणी ह्याचा एकत्र रहवास चालू झाला. आणि ती नैसर्गिक शेती आहे. जसं जंगल असतं त्या जंगलाच्या पद्धतीने ही आमची शेती. आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, कीड नियंत्रण करायसाठी मोठमोठं कमिशन आहे, ती दलाली आहे, ह्या आहेत आणि ह्याच्यात आपली लूट होती. तर नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण कसं होतं, तर त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगेन की ह्या जगात 76% शाकाहारी किडे आहेत आणि 24% मांसाहारी किडे आहेत. ज्या वेळेला आपण कीड नियंत्रण करायसाठी औषध मारतो त्यावेळेला शाकाहारी बरोबर मांसाहारी मारतो.
त्यामुळं शाकाहारी किडीवर जगणाऱ्या मांसाहारी किडी मेल्यानंतर तुमचं कीड नियंत्रण होत नाही. दुसरी गोष्ट, रासायनिक खतं आपण घालतो. रासायनिक खतं घालतो नत्र स्फुरत पालाश हे ज्यावेळेला आपण वर्ण देतो त्यावेळेला काय होतं, कवळा शेंडा येतो. आणि कवळा शेंडा आला, ह्या पिरवीला जसा कवळा शेंडा आलाय अशा पद्धतीचा कवळा शेंडा आला की कवळ्या शेंड्यावर काय होतं, थ्रिप्स येते, माईट्स येते, त्याला चाटते. आणि त्याला चाटलं ती त्वचा खाल्ली थ्रिप्स माईटनं की त्याच्यावर भुरी येते. त्या मग आपण काय करतोय, लगेच कीटकनाशक आणतोय, बुरशीनाशक आणतोय, मारतोय. आणि त्यातनं शेतकऱ्याची फसवणूक होती. तर तुम्ही रासायनिक खतं न घालता, औषधं न मारता शेती करायची जर असेल तर तुमचं पहिलं नांगरणीची खर्च कमी झाला. दुसरी गोष्ट, रासायनिक खताचा खर्च कमी झाला. तिसरी गोष्ट, खुरापणीचा खर्च कमी झाला. आणि मग ती झिरो बजेटवर शेती. ती झिरो बजेट करत असताना मला 4-5 वर्ष त्याचा आंब्याचे बाग असल्यामुळे 2-3 वर्ष उत्पन्न मिळालं नाही. पण ज्या दिवशी उत्पन्न चालू झालंय त्या दिवसापासून आपण 100 आंब्याची झाडं लावली. ती दुसरे कीड नियंत्रणाचं वाण आहे आपला केशर आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की केशर आंबा हिरवा खाल्ला तर अतिशय आंबाट असतो. त्यामुळं ह्या बागेत 24 तास माकडं असते. ती मी हाणत सुद्धा नाही कधी, पण माकडं ती आंबा खात नाही. ती माणूस जो आंबा हिरवा असताना खात नाही, त्यामुळं आंबा खर्ची पडत नाही. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या ह्या वाणाचं उत्पन्न काढाय आणि कृषी विद्यापीठानं, कृषी आयुक्तानं ह्या भागासाठी आपल्या केशर वाण सिलेक्ट केलेला आहे. त्यामुळे केशर आंब्यातनं चांगलं उत्पन्न मिळतंय, आंबा खर्ची पडत नाही, मार्केटपर्यंत जातोया. आणि केशर आंबा प्रत्येक वर्षी जास्त प्रमाणात उत्पन्न नाही भेटत, एकाड एक वर्ष नाही. ते हापूस आंब्याचा कसं आहे, एकाड एक वर्ष फळ येतं. केशर आंब्याची जात ही अशी आहे की जर वर्षाला आंबा येतो. आणि केशर नाव पडलंय, ही केशर म्हणजे त्यात केसरं जास्त असते, ते अशातला प्रकार नाही. तर तो कापल्यानंतर आतला गर त्याचा आहे, तो केसरी वाणाचा आहे म्हणून केसरी वाणाचा आहे म्हणून केसरी. हे गुजरात मधनं आपल्यात जात आली, पण आपल्यात अतिशय लाभदायक जात झाली आहे. आणि अशी आंब्याची झाडं म्हणजे माझी आता जवळजवळ 100 झाडं लावली होती मी, त्यातल्या 80च जगली. पण मागच्या 4 वर्षात असा प्रॉब्लेम आला की खोड किडीनं प्रत्येक झाड चाटलं. आणि मी त्याच्यातला किडा काढणं, औषध भरणं, पेट्रोल भरणं, न्यूऑन सोडणं असं प्रयोग करून बघितलं, पण मला काय त्याच्यात यश आलं नाही. रासायनिक शेतीत काही यश आलं नाही. परत मी काय केलं, माझ्या डोक्यानं रासायनिक शेतीत झाली ती औषधं ज्यावेळेला आपण मारतो त्यावेळेला रासायनिक झाली. तर त्या रासायनिक शेतीनं मला त्या कीड नियंत्रणात काही फरक पडला नाही. त्यानंतर मी काय केलं, 1-2 किलो गुळ आणला, प्रत्येक झाडाच्या बुडक्यात थोडा थोडा गुळ ठेवला. आणि गुळ ठेवल्यामुळं काय झालं, तिथं लाल मुंग्यांचं प्रमाण वाढलं. आणि लाल मुंग्यांचं प्रमाण वाढलं आणि नैसर्गिकरित्या टोटल माझी कीड नियंत्रण, खोड किडीचं पूर्ण नियंत्रण झालं. आणि ह्यो बुडका बघा कशा पद्धतीने ते खाल्ले बुडका बघा मॅडम, ह्यो खोड किड्यानंच खाल्लाय. आणि खोड किड्यानं खाल्ल्यानंतर गुळ मागल्या 3 वर्षापाशी ठेवला आणि जी मुंगींचं प्रमाण, लाल मुंग्यांचं प्रमाण वाढलं, त्यानं ती खोड किडा खाऊन टाकला. त्याच्यानंतर परत झाडं डेव्हलप झाली, परत साल आली, पूर्वीसारखा उत्पन्न द्यायला लागले. त्यामुळं हे नैसर्गिक कीड नियंत्रण होतं, आपण भ्यायची काही गरज नाही. मी तरी एका नगरच्या शेतकऱ्याकडे गेलो होतो, त्या शेतकऱ्याची फळबाग पाहण्यासाठी. सर, जसं तुम्ही आधी म्हटलं की आपण 2 प्रकारची कीड ही आपल्या शेतीत असते, तर तशा प्रकारे तुम्ही ती नियोजन केलं. गुळ टाकला की मुंग्या येते. गुळ टाकला, जसं कीड आहे, किडीला खायला काय आवडतं, मुंग्याला आवडतं काय खायला, तर मांस खायला. आणि आंब्यातला खोड किडा असतो, एकदम मांसाच्या तुकड्यासारखा असतो आणि ते मुंग्यासनी लय आवडतो. त्यामुळं मुंगी दिसली म्हटलं की त्या किडीला खाऊन टाकते. आपलं कीड नियंत्रण मनानं होतं. किरकोळ गोष्टी सुद्धा एकदम तुम्ही सोप्या पद्धतीने सांगता, त्यामुळे तुमचा व्हिडिओ खरंच तुफान व्हिडिओ चालतो आणि ते सगळ्यांना तुमची जे माहिती तुम्ही देताना ते सर्व शेतकरी मित्रांना आवडते. नाही मॅडम, कसं आहे, आपण माहिती देत असताना प्रॅक्टिकली केलेलीच माहिती देतो, आपण खोटं काय सांगत नाही. खोटं नाहीच आहे. आणि त्यामुळं काय होतं, व्हिडिओ करायसाठी उत्पन्नाचा भाव करून दाखवणं, मी एकरात 150 टन ऊस काढून दाखवला सांगणं, आणि 150 टनाचा खर्च सांगायचा नाही, महिना सांगायचं नाही, ती किती महिन्यानं ऊस तुटला, आणि उत्पन्न फुगवून सांगायचं. शेतकऱ्याने त्याच्या मागं पळायचं आणि परत उत्पन्न निघा म्हणून नैराश्यात जायचं. असं प्रकार होतो. प्रॅक्टिकली त्यात उतरतात त्यावेळेला ते फेल होतात. आता तुम्ही कितीतरी व्हिडिओ बघितला असलेली, आंब्याचं बघितलं असलेली, ऊसाचं फुगवून व्हिडिओ करते, ते मोठ्या प्रमाणात
मोठ्या प्रमाणात फुगवून केल्यामुळं त्या ऊसाचं वय न सांगितल्यामुळं 100 टन 150 टन 200 टन ऊस सांगते ती, पण प्रत्यक्षात शेती करताना मॅडम तसा अनुभव येत नाही. आपल्या महाराष्ट्राचं उत्पन्न आहे 40-50 टन, तेवढं उत्पन्न नक्की मिळतं. तुम्ही अगदी झिरो बजेटनं जरी केलं तरी सुद्धा तेवढं येतं. माझे आता मुलाखती कमी खर्चाची ऊस शेती म्हणून आहे. माझा 5 एकरात 5,000 रुपयात मी 50 टन दरवर्षी ऊस काढतोय. त्याचप्रमाणे ही बाग आहे, तुम्ही बघताय आता ही आंब्याची बाग आहे, मिक्स बाग आहे. आंबा आहे, पपई आहे, पेरू आहे, शेवगा आहे. आणि ह्याच्यातनं सुद्धा मला चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघतं. पूर्ण झिरो बजेट आहे. खाणाऱ्या माणसाला कुठल्या बी लॅबमध्ये तपासा, इथं आमच्याकडं आम्ही रासायनिक खतं घालत नाही, औषधं मारत नाही, भांगलत नाही, खुरपत नाही. त्यामुळं इथं पूर्ण नैसर्गिक कल्चर तयार झालं. आज तुम्ही इथं बघितलं तर खाली हे पाला पडला, हे गावात पडलं. ह्याच्यातनं काय होतंय, किडामुंगी तयार होती आणि किडामुंगी तयार होती, गांडूळं तयार होते. ती हीच गांडूळं परत त्या अन्नाचं पोषण त्यासने करते. ती नैसर्गिक चक्र चालू होतंय. त्याचबरोबर आपण कुक्कुटपालन आता थोड्या प्रमाणात केलं. ह्याच्यात आपण कोंबड्या सोडणार आहे. कोंबड्या सोडल्यानंतर ह्याच्यातलं गवात किंवा काडी कचरा ही कमी करते. त्याची विष्ठा पडते, त्याच्यावर फुडलं चालतंय. परत ते पण आम्ही बघितलं. मी आल्या मगाशी ते जाऊन बघून आली. ते तुमचं कुक्कुटपालनाचं पण नियोजन खरंच अप्रतिम ते केलेलं आहे. त्यावरती सुद्धा एक मुलाखत आपण तुमची घेणारच आहोत. पण आता जसं की आंब्यावरती आपण फोकस केलाय की आंब्यांचा कसं नियोजन केलं, तर सर तुम्ही किरकोळ गोष्टी सुद्धा अगदी तुमच्याकडून खूप शिकण्यासारख्या भेटतात. जसं की एक साधीशी गोष्ट की गुळ टाका आणि खोडकीड घालवू शकताय, की काय म्हणतो सहजोरी असं विचार केल्यानंतर सुद्धा आपल्याला पटकन असं कोणी सांगणार नाहीये की तुम्ही हे करा किंवा ते गोष्ट करा म्हणून. कसं आहे मॅडम, जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आणि त्या अवलंबून असण्यातनंच निसर्गाचं चक्र तयार होतं. आणि हे चक्र तुटतं कुठं पहिल्यांदा, शेतकऱ्याच्या मोठमोठ्या ट्रॅक्टर कंपन्या आहेत, त्या ट्रॅक्टर कंपन्यातने इंजिनियर ठेवलेले असते ते कामाला, त्याला लाख रुपये पगार देते. मग त्या इंजिनियरला काय ट्रेनिंग दिला, जा शेतकऱ्याला सांग हे ट्रॅक्टर असा चालतोय, ही जी नांगरट इतकी खोल होती तितकी खोल होती. मग त्या ट्रॅक्टरवाल्यानं आपला ब्रेन वॉश करायचा, शेतकऱ्याचं वावरं नांगरायला लावायची. तिथं पहिली चेन आपली नैसर्गिक शेतीची तुटती, दुसरी चेन तुटती रासायनिक खतं, तिसरी चेन तुटती रासायनिक औषधं. आणि मग ह्या सगळ्या भ्रमातनं जाताना शेतकऱ्याची पूर्ण लुबाडणूक होती आणि शेतकरी कर्जापर्यंत पोचतो. ही जर टाळायचं असेल तर तुम्हाला कुणाचीही गरज न करता जंगल कसं वाढतं, शेती कशी पिकती, ह्याचा पूर्ण डिटेल्स जमिनीचा मायक्रो अभ्यास केला पाहिजे. ह्याच्यातनं जीवाणू कसं वाढते ते, जीवाणूचा कीटक कसं वाढते ती, जीवाणू कसं वाढते ती. आणि ही निसर्गाचं चक्र. आज झाड घेतलं तर झाडावर अवलंबून काय आहे, पशु पक्षी आणि प्राणी. म्हणजे झाडाचं फळ खातोय पक्षी, पक्ष्याची विष्ठा पडते, आंबा खातोय, आंब्याच्या त्या पक्ष्याच्या विष्ठेवर परत गांडूळ वाढते, गांडूळ परत खत तयार करून झाडाला देतंय. तसंच हे फळ कोंबडी खाते, कोंबडीची विष्ठा पडते, कोंबडीच्या विष्ठेवर परत गांडूळ तयार होते, ते गांडुळाच्या खाद्यावर परत झाड वाढतं. त्याचप्रमाणे कमी प्रमाणात पण त्याच्यात बागत सुद्धा लय गावात वाढलं तर प्रमाणात चराई सुद्धा झाली पाहिजे. म्हणजे तिथं वाढणारं गवत आणि ती गवत खाल्लं प्राण्याने की आपली वैरण काढायचा खर्च वाचला, दुधावला खर्च वाचला. नैसर्गिक शेतीला ही एक संतुलन मिळालं आणि निसर्गाची पूर्ण चैन उभा केली एकदा तुम्ही की शेतकऱ्याचं तुमचं काम पूर्ण झालं. नैसर्गिक शेतीत 98% शेती ही निसर्ग करत असतो. आपण शेती फक्त 2% करायचं असतं. शेतकऱ्याचं लय काम नसतं. त्यात सुद्धा तुमच्यासारखं डोकं लढवून की आपण कोणता वाण निवडला पाहिजे की अक्षरशः त्याला माकडं सुद्धा खाणार नाहीयेत किंवा माणसं सुद्धा ते जास्त आंबट आंबा असल्यामुळे ते सुद्धा कोणी असं जास्त प्रमाणात खाऊ शकणार. पण कसं आहे मॅडम, ह्यो आंबाट आहे पण हिरवा आहे, तोपर्यंत पिकल्यावर ना मधापेक्षा गोड आहे. त्यामुळे ह्याचं मार्केटला आज तुम्ही बघितलं तर आता मागल्या 15 दिवसातली कटिंग झाली 180 रुपये किलोनं. आज कटिंग चालू आहे 80 रुपयानं. ह्याचा काय प्रॉब्लेम होतोय की जसा आंबा मार्केटला आज युद्ध चालू झालं, एक्सपोर्ट कमी प्रमाणात होतंय, त्यामुळं एक्सपोर्टवर मर्यादा आली आहे म्हणून आंब्याचा दर पडलेत. नाहीतर आंब्याचा दर ह्यो नैसर्गिक, आम्ही आंबा पिकी होतोय, आम्हाला ती मार्केटिंग अजून जमना, एक्सपोर्ट जमन. खाणारं गिराईक जर असलं तर त्या दरातच आम्ही विकतोय. आमच्याकडे आता उपलब्ध नैसर्गिक पद्धतीनं केलेला केळी आहे, पेरू आहे, आंबा आहे, चिक्कू आहे, शेवगा आहे, पपई आहे.
आणि नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला लसूण सुद्धा आहे. हो का? म्हणजे इतक्या प्रकारच्या आपण म्हणजे बघा, पद्धती तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच गावात एकाच शेतकऱ्याकडे, भरत जगताप सरांच्याकडे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भेटून जाणार आहेत. तर नक्की कोतीज येथील भरत जगताप सर यांना तुम्ही नक्की भेट द्या आणि ह्या जे सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्या तुम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेल्या ते तुम्ही खाण्यासाठी नक्कीच इथून तुम्ही नक्की भेट द्याल अशी आम्ही आशा करतो. आंब्याचं कसं असतं? आणि आंबा पक्व झाला, काढा आला. आता आंब्याचं कसं हा, आहे अजून एक म्हणजे आंबा पक्व झाल्यानंतर की कशा प्रकारचा झाल्यानंतर आपण तोडायचा असतो. आता कसं आहे कारण का हे- तो पिकायला पण जरा प्रॉब्लेम देतो. काही आंबे नसतात मग की पिकत नाहीत व्यवस्थित. मग कसा आंबा झाल्यानंतर तो कसं आपण आहे तोडायचा मॅडम, असतो? नैसर्गिकरित्या आंबा येत असताना पावसाळा ज्या वेळेला संपतो त्यावेळेला आंब्याचा मोहर येत असतो आणि थंड पडायला लागते, पाऊस संपून थंड पडायला लागते. त्यावेळेला येत असताना वातावरणाच्या बदलामुळं मोहर कमी जास्त, एकाच झाडाला 5-5 वेळा मोहर येतो. त्याच्यामुळं आंब्याची संख्या निघत असताना मागं पुढं निघते. पण आपण आंबा काढणीच्या टायमाला तो आंबा कसा ओळखायचा, ह्यो आलाय का नाही, तर त्याचं काय वैशिष्ट्य असतं. आता ह्यो आंबा बघा, ह्यो आंबा एवढा मोठा आहे, पण ह्या आंब्याच्या ह्यात बुडक्यात जोपर्यंत डबरं पडत नाही तोपर्यंत तो आंबा काढायला नाही. ह्यो आंबा काढला तर पिकणार नाही. पण ह्याच्यापेक्षा एकदम छोटा आंबा घ्या, ह्यो आंबा छोटा एकदम, पण ह्याच्यात डबरं पडाय आलं या, हिथं डबरं पडाय आल्यामुळं ह्यो आंबा पिकू शकतो. त्याच्यामुळं तुमच्या ह्यो आंबा इतका बारका आहे पण ह्याच्या बुडक्यात डबरं पडलं या, त्याच्यामुळं ह्यो आंबा पिकू शकतो. आणि मोठा आंबा आहे, लय मोठा आहे, ह्यो बी आंबा काढा आलाय, ह्याच्यावर बुडक्यात डबरं पडलंय. आणि जर तुम्ही मोठ्यात मोठा आंबा बघितला तर ह्यो आंबा बघितला मोठा, ह्यो आंबा जर पाहिला तर ह्याच्या बुडक्यात डबरं पडलं नाही म्हणजे ह्यो आंबा पिकत नाही. हा 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 हा, असं आहे. त्याच्यामुळं कुठला मोहर कधी आला आणि कुठला आंबा काढला पाहिजे ह्याचं सुद्धा आपण परीक्षण केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. हा. आणि तसंच शेतकरी मित्रांना माझी, खाऊ गिरायकांना माझी विनंती आहे, आज माझा आंबा अमेरिका, इंग्लंड इकडे एक्सपोर्ट होतोय. आपण भारतात पिकवलेला नैसर्गिक शेतीचा विषमुक्त रसायनमुक्त आंबा अमेरिकेतलं माणसं खाते ती, आणि त्याच दरात आम्ही आंबा पिकवतोय. पण आमचं दुर्दैव आपल्या माणसाला खाया मिळेना, कारण एकामेकाच्या संवादाचा प्रॉब्लेम. तर ही मुलाखत झाल्यानंतर आमच्याकडं उपलब्ध असणारी फळं तुम्हाला सांगितले मगाशी, केळी, पेरू, पपई, आंबा आणि शेवगा आणि लसूण, ह्या प्रमुख पिकं आम्ही पिकवतो. पण आमच्याकडे बी मर्यादा आहे, त्या उपलब्धतेनुसार आपल्याला विषमुक्त रसायनमुक्त भाजीपाला फळे मिळतील. नक्कीच नक्कीच सर, जसं तुम्ही ती कलिंगडाची कालच्या बातमीचा पण तुम्ही ते सांगितला, उल्लेख केला तुम्ही तोही. तर सर असं पण होऊ शकतं की शेतकऱ्यानं ती काय मुद्दाम केलेल्या गोष्टी नसतात किंवा काय अचानक आज त्यांनी फवारणी केली, मस्त त्यांना जरी माहीत असेल किंवा नसेल सुद्धा माहिती की एवढ्या दिवसानंतर ते काढलं पाहिजे. मग ते मॅडम तसं नाही, त्याचा दोष काय आहे तुम्ही म्हणताय तो प्रश्न, शेतकऱ्याचा दोष कुठल्याच नसतो. जगाच्या पाठीवला सगळा शेतकरी ह्यो सगळ्या समाजाचा पोशिंदाच आहे. पण त्याचा ब्रेन वॉश करणारा जो ग्राहक आहे, दुकानदार, औषध विक्रेता, त्यानं सांगितलं पाहिजे शेतकऱ्याला, ही बाबा औषध आता तोडायच्या टायमाला मारायचं नसतं. शेतकरी अज्ञान, त्या अज्ञान शेतकऱ्याचं 50-100 रुपयासाठी औषधाच्या विक्रीसाठी विक्रेत्यानं केलेली तिची गंडवणूक ही ग्राहकाच्या जीवावर बेतली. त्याच्यामुळं त्याचा गुन्हा ह्यो गव्हर्नमेंटनं अशी औषधं आहे ती बॅनच केली पाहिजे. ती ज्याच्यामुळं माणसाचा जीव जातो अशी औषधं बॅन केली पाहिजे ती. आणि विक्रेत्याकडे तिची संधी ठेवली नाही पाहिजे की त्यानं 5-25 रुपयासाठी अशा औषधं विकावी, त्याने एखाद्याचा जीव जावा. तर खरंच शेतकरी मित्रांना पण ही छोटासा संदेश आहे की कोणती फवारणी किंवा कोणतं तुम्ही आदल्या दिवशी टॉनिक देता आणि दुसऱ्या दिवशी किंवा किती दिवसानंतर ते तुम्ही हार्वेस्टिंग केलं पाहिजे, हे सुद्धा लक्षात असणं खूप गरजेचं आहे. ह्या किरकोळ छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्याला जगताप सरांच्याकडून खरंच शिकायला मिळाल्यात. सर खरंच तुमचे मनापासून धन्यवाद बरं का सर, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.